नीलाम्बुज श्यामल कोमलांगम सीता समारोपित वामभागम पानो महासायक चारुचापम नमामि रामं रघुवंशनाथं जेने पंढरी सारखा पुला मनगाव केला वैकुंठाधिपती विठ्ठल सखा सोयर जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मे घातला। श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः प्रभु रामचंद्राय नमः। ऐसे ऐकोनी गरुड वचन भाष्य बंदेशी गोवन विष्णू मागे वरदान सावधान अवधारा। ग्रंथकर्ते श्री संत एकनाथ महाराज सांगतायत देव भक्ताचं युद्ध चालू आहे महाराज। भांडण चालू आहे पण कुणाचं चालू आहे? देवाचं आणि भक्ताचं चालू आहे। ज्या वेळेस गरुडा बरोबर युद्ध करायला आलेली होती त्यावेळेस सगळंच गरुडानं गिळून घेतलेलं होतं। अहो सुदर्शन चक्र एवढं दुर्धर होतं आणि ते चक्र सुद्धा गरुडानं गिळून टाकलं होतं। मग गरुडाचं बोलणं ऐकलं, गरुडाला शब्दामध्ये गोवून टाकलं आणि गोवून टाकल्यानंतर विष्णू मागे वरदान। भगवान श्री विष्णू गरुडाला वरदान मागतायत। काय मागतायत ऐका। गरुडा होई माझे वाहन नुलंघावे माझे वचन नित्य व्हावे मजा दिन हे वरदान मज देई। आणि भगवान श्री विष्णू गरुडाला मागतायत गरुडा नित्य होई माझे वाहन, माझं वाहन व्हायचं आजपासून आणि माझ्या शब्दाच्या बाहेर जायचं नाहीये। म्हणजे आजपासून मी जे म्हणेल तेच तो करायचं। हे गरुडासाठी संधी आहे महाराज। भगवान श्री विष्णूची सेवा घडते हे गरुडाचं भाग्य आहे। भगवान श्री विष्णूने सांगितलं नित्य व्हावे मज अधीन, माझ्या अधीन व्हायचं आणि एवढंच वरदान मला द्यायचं, माझी फक्त सेवा करायची। अहो देवाची सेवा करण्यासाठी लोक तरसतेत। योग याग विधी एने नव्हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म। योग याग विधीनं भगवंत भेटत नाही, त्याची सेवा करायला मिळत नाही। पण गरुडाला अनायासनं देवाची सेवा करायचं भाग्य लाभायला असं सांगतं। ऐकता विष्णूचे मागणे गरुड विचारी निज म्हणे भाष्य देवनिया न देणे निंदजीने ती लोकी। आणि भगवान श्री विष्णूचं मागणं ऐकलं। मागणं ऐकल्यानंतर ना गरुडानं विचार केला आपण लय मोठेपणानं बोललोय, काय मागायचंय ती माग। अहो चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खणी असा असणारा भगवंत आहे। आता गरुडाला काय माहिती काय मागणार आहे ते। गरुडाने विचार केला आता जाऊ द्या, काय बी मागितलं असेल तर भाष्य देवनी या न देणे, आपण शब्द दिलाय देणार आहे म्हणून, आणि आता जर दिलं नाही तर लौकिकामध्ये निंद जगणं होईल असा विचार गरुडाची करता। नित्य करिताची बाक देव पितर नित्य विमुख आई की परत्री काळे मुख नरक दुःख मिथ्यत्वे। गरुडाने विचार केला महाराज आपण शब्द दिलाय तर ते शब्द प्रतिपालन करणं आपलं कर्तव्य आहे। आपण दिलेलं वचन जर आपणच खोटं केलं तर देव आहे पितर आहे हे विमुख होत आहे। आणि मग या लोकांमध्ये परत्र लोकांमध्ये आपलं मुख तोंड काळं होतंय आणि याच्यानंतर ना अनिवार्य अशा प्रकारचा नरक भोगावा लागतो असं विचार करता। मिथ्या बोलती वितंड नरका नवचती ते शंड
त्यांचे मुखची नरक कुंड पाहू नये तोंड तयांचे. एका वाक्यात सांगतो खोटं बोलायचं. अहो जी लोक खोटं बोलतायत ती लोक नरकाला जात आहेत. डायरेक्ट सांगितले, खोटं बोलल्यानंतर ना नरकाला तर जावंच लागतंय. नरकाला जायची त्याला गरजच नाही. जो व्यक्ती खोटं बोलतो त्याचं तोंडच नरक आहे. त्याला नरकाला जावं लागत नाही, त्याचं तोंडच नरक आहे. आणि जो माणूस खोटं बोलतो पाहू नये तोंड त्याचे, जो व्यक्ती खोटं बोलतोय त्याचं तोंड बघायचं नाहीये. ग्रंथकर्ते सांगतात, मिथ्या अनुवादाची गाणी ती लोके उडे पोहणी, पितर विमुख मुख दे कोणी मिथ्यवाणी तो नरक. अहो जो व्यक्ती खोटं बोलतोय, असत्य बोलतोय, त्याच्या तोंडाचा वास येतो महाराज. कोणाच्या? त्यानं किती बी दात घासू द्या, कुठलं बी कोलगेट वापरू द्या, पण जो खोटं बोलतोय त्याच्या तोंडाचा एवढा घाण वास येतो. तिन्ही लोकांमध्ये त्याच्या मुखाचा वास फिरत असतो आणि त्याच्या बरोबर पितर त्याचे विमुख होत आहेत आणि अकल्पपर्यंत त्याला नरक भोगावा लागतो. खोटं बोलणाऱ्याची अवस्था अशी होते. ग्रंथकर्ते सांगतात, ऐसे ऐसी अशी उपपत्ती गरुडे विचारून चित्ती, जीवित्व द्यावे विष्णूच्या हाती केला निश्चिंती निर्धारो. अहो गरुडाने विचार केला महाराज, जाऊ द्या म्हणले, आता भगवंताने मागून मागून मागितलं काय? वा आपलं शरीर मागितले आणि मग शरीर देवाच्याच कामासाठी वापरायचं असतंय. होय, कारण शरीर नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, किंवा आयुष्य जात आहे पहा, काळ जपत से महा, सोहिताचा घोर वहा, ध्यानी राहा श्रीहरींच्या. गरुडाने विचार केला, आपलं शरीर देऊन टाकू भगवंताला, जीवित्व अर्पण करू, आपलं जीवनच श्री विष्णूच्या हातामध्ये देऊ, असा निर्धार गरुडजी करतात. शरीर विष्णूचे वाहन, जीवेनु लंगी विष्णू वचन, काया वाचा मन विष्णू आधीन सर्वस्वे. गरुडाचं अद्भुत पुण्य आहे महाराज. अहो सदोदित भगवंताच्या सानिध्यामध्ये राहणारा गरुड आहे. किती भाग्य असेल हो. श्रीराम देखावया दृष्टी, पाहिजेत भाग्याची या पोटी. एकदा राम बघायला अनंत जन्माचं पुण्य लागतंय आणि तोच राम सदोदित जवळ आहे. कोणाच्या? वा, श्रीहरी महाराजांनी सांगितलं प्रमाण, देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला पाट बाधिकेचा. होय, असं असणार जीवनच अर्पण करायचं महाराज. आणि फक्त अर्पण करायचं नाही, काया वाचा आणि मन. काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे आपलं सर्वस्व, मुखानं भगवंताचं नामस्मरण, आणि अंतकरणापासून विष्णू आधीन सर्वस्व. माझं सर्वस्वच राम आहे महाराज. होय, श्रीराम आम्हा गणगोत कुलदैवत श्रीराम. श्रीराम सद्गुरु निश्चित, आमुचे सर्वस्व श्री रघुनाथ. आमचं सर्वस्व श्री विष्णू आहे असा विचार गरुडजी करतात. ऐसा करीता निर्धारो, हृदय प्रगटला सद्गुरु, विवेक प्रकाशिला सदरू, कृपाळू गुरु तो ये ऐका. आणि मग गरुडाने विचार केला महाराज, अशा प्रकारचा निर्धार केला. हृदय प्रगटला सद्गुरु. गरुडाचा गुरु कोण होता? गरुडाचा गुरु होता कश्यप महाराज. अच्युत नाम धरोनी मानसी, गरुड उडाला अमृतासी. कश्यपाने सांगितलं होतं, गरुडा काय बी अडचण येऊ दे, ही नाव सोडायचं नाही. नाव जर तू हृदयामध्ये धरलं तर कोणीही येऊ दे तुझ्या बरोबर, अपजयच पावेल. अहो महादेवाचा त्रिशूळ, ब्रह्मदेवाचा कमंडलू, वरुणाचे पाश, भगवान श्री विष्णूचं सुदर्शन गिळलं गरुडानं. एवढी ताकद गरुडाला कुठून आली? देवाच्या नावाची ताकद आहे महाराज ती.
देवाच्या नावाचं तेवढं सामर्थ्य आहे. अहो भजन करावं काहीच कमी पडत नाही. आणि जय श्रीराम नावामध्ये एवढी ताकद आहे. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. रामाच्या पुढे काळाची ताकद चालत नाही. हे वाचा. स्मरता कश्यपाचे वचन विष्णू परमात्मा ब्रह्मपूर्ण हे गरुडासी बाणी लिखून समाधान गुरुवाक्य. कश्यपाचं वचन आठवलं गरुडाला आणि वचन आठवल्यानंतर ना वडिलांनी सांगितलं होतं महाराज पहिला गुरु वडीलच असतो. होय वडीलच श्रेष्ठ गुरु आहे. बाकीचे आपल्याला शिकवणारे हजारो आहेत त्याचा विषय नाही. वडिलांनी सांगितलं होतं गरुडाला आणि तेच नाव मुखामध्ये धरल्यामुळं गरुडाचा विजय झाला आणि रामाच्या नामापाशी विजयच आहे. नित्य श्रीराम नाम स्मरण तेथे यश कीर्ती कल्याण ब्रह्म पावती सनातन हे महिमान स्मरणाचे. आणि गरुडाच्या लक्षामध्ये आलं महाराज विष्णू परमात्मा ब्रह्मपूर्ण. श्री विष्णूच ब्रह्म आहे आणि जे ब्रह्म आहे तेच देव आहे. होय कधी म्हसोबाला परब्रह्म म्हटलंय का? राम कृष्ण हरी हरी ही परब्रह्म आहेत. आणि गरुडाच्या लक्षामध्ये आलं त्याला खून पटली विष्णूच परब्रह्म आहे. सर्वस्व जीवन अर्पण केलं. गुरु वाक्य बोध स्थिती सकळ भयांची निवृत्ती. गुरु वाक्य यश कीर्ती विजय प्राप्ती. गुरु वाक्य गुरुचं वाक्य होतं महाराज. गरुडाचा गुरुच कश्यप महाराज होते, ऋषी होते, वडील होते. आणि वडिलांनी गुरूंना सांगितलेलं सगळं भय अंतःकरणामधलं संपत. आणि गरुडाच्या लक्षामध्ये आलं आपल्या गुरुनं आपल्या वडिलांनी सांगितलेलं वाक्य आहे आणि त्या वाक्यामुळे यश कीर्ती आहे. गरुडाला एवढा विजय कशामुळे मिळाला? कश्यपांनी सांगितलं होतं अच्युत नाम धरून मानसी. एवढंच नाव मनामध्ये धरायचं आणि त्याच नावामुळे गरुडाला यश कीर्ती विजय गुरुच्या कश्यपाच्या वाक्यावरून मिळालं असं सांगतात. ते गुरु वाक्य निर्धारिता विष्णू चाळकू निज चित्ता. विष्णू इंद्रिया ते नेमिता सर्व सत्ता विष्णूची. वा महाराज सर्व सत्ता विष्णूची. तेच गुरुचं वाक्य गरुडानं निर्धार केला आणि मग गरुडाच्या लक्षामध्ये आलं विष्णू चाळकू निज चित्ता. चित्ताची देवता भगवंत आहे, विष्णू आहे. आणि तोच विष्णू शरीराला चालवतोय. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले जो जगाते चाळीता मी. आणि भगवान सर्व इंद्रियावरती सत्ता विष्णूची आहे. सगळीकडे सत्ता आहे बरं. आणि ही शरीर चालवायची ताकद आहे जी पद आहे ती भगवंतानं स्वतःकडे ठेवलंय, दुसऱ्याकडे दिलं नाही. दुसऱ्याकडे जर दिलं असतं तर वशिलेवरती तिथं चालेल पण विष्णूपाशी वशिला चालत नाहीये. ही माणसाचं जीवन चालवायची ताकद फक्त विष्णूकडे एकाच देवाकडे आहे. बाकी जीवन मरण सत्ता दुसऱ्याकडे कोणाकडेच नाहीये. श्रीराम शरीर उठवी बैसवी, श्रीराम शरीर निजवी फिरवी, हे जाणतेनी स्वानुभवी, एरा पदवी अतर्क्य. रामाने ही पदवी दुसऱ्याकडे दिली नाही, शरीर चालवायची स्वतःकडे ठेवून घेतली आणि तेच गरुडाच्या लक्षामध्ये आलं असं सांगतात. जगी विष्णूची एकात्मता ते मी देता तो मागता. हे तवन गड तत्वता सर्व सत्ता विष्णूची. आणि गरुडाने विचार केला महाराज मी देणारा कोण आहे? मी काय माझ्याकडे काय आहे द्यायला? अहो जगाचा मालक मागत आहे. जगाच्या मालकाला आपण काय द्यावं? हो होय काय द्यावं? ज्याच्या नावावर बँक आहे त्याला काय द्यायचं? 5 रुपये. नावावर बँक आहे त्याला आपण काय देऊ शकतो? तसं सगळी सत्ताच श्री विष्णूची आहे ह्या पृथ्वी तलावरती. आणि भगवान श्री विष्णू मागत आहेत आणि मी देतोय, ही लौकिक अर्थ आहे. ही सगळी सत्ता
श्री विष्णूचीच आहे असं गरुडाजी बोलतात. ऐसे विचारुनी चित्ता विष्णू चरणी ठेविला माथा मज अर्पिता नर्पिता तुझा दिनता सर्वस्वे. गरुडानं भगवंताच्या पायावरती मुंडकं ठेवलं, घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यानं पाहिन रूप तुझे. गरुडाने सांगितलं, देवा मी देऊ अगर नाही देऊ, हे शरीरच तुमचं आहे. जन्म कोणी दिलाय हो? भले आईनं दिला असेल, पण जन्माला घालणारा भगवंतच आहे ना. त्याच्यामुळं तुम्ही आम्हाला जन्म दिला, पृथ्वी तलावरती आणलं, रामायण सांगायची सेवा दिली, सगळं दिलं. आम्ही जिवंत आहे तुझ्यामुळं जिवंत आहेत. बरवे झालो आजीवरी, नाही पडिलो मृत्यूच्या आहारी, वाचोनी आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. गरुडाने सांगितलं, देवा आता जे उरलेलं आयुष्य आहे ते तुझ्या संगतीमध्ये घालवायचं असं सांगतात. माझे सत्व तत्व तू आपण, माझे जीवित्व तू परिपूर्ण, माझे जे कामीपण तेही तू संपूर्ण महाविष्णू. गरुडाने सांगितलं, देवा माझ्या अंतःकरणामधलं जे सत्व आहे, जे चांगलं आहे ते सगळं तुमचं आहे, सर्वस्व तुमचं आहे. एवढंच नाही, माझं जीवन सुद्धा तुमचंच आहे. माझं जीवन माझं नाहीये, कारण कधी मारायचं, कधी जगवायचं, कुठपर्यंत न्यायचं ही तुझ्या हातामध्ये आहे ना. जीवन जरी माझं असलं तरी ह्या जीवनाला, ह्या शरीराला कुठवर चालवायचं ते तुमच्या हातामध्ये आहे. त्याच्यामुळे सगळंच तुम्हाला अर्पण केलंय मी. आमच्या हातामध्ये काही नाहीये. आता जे मी आहे ते सगळंच तू आहे. इथून पुढे सगळंच आयुष्य तुमचंच आहे असं गरुडाजी बोलतात. गोडी साखर दोन्ही एक, तैसा तू स्वामी मी सेवक, मज तुझ नाही वेगळी का, भिन्नत्व देख वर्तता. आणि विचार केला महाराज गरुडानं. हा बोला ये. हॅलो. त्याचा आधीच वाचाय की धनी मला दाखवा ना. होय, दुसरी चाल लावा, दुसरी. बर बर ठीक आहे. हा. आता तीच रिटर्न घ्या. गोडी साखर दोन्ही एक, तैसा तू स्वामी मी सेवक, मज तुझ नाही वेगळी का, भिन्नत्व देख वर्तता. आणि गरुडाने विचार केला महाराज, गोडी साखर दोन्ही एकच आहे. प्रशांत महाराज आपण किराणा दुकानामध्ये गेलो आणि दुकानदाराला असं सांगायचं, बाबा साखर तुझ्यापाशीच ठेव, मला गोडी दे. देता येईल त्याला? साखर नको मला, त्याची गोडी दे फक्त. नाही देता येत. गोडी आणि साखर नाव दोन आहेत ना. गोडी नाव वेगळं आहे, साखर नाव वेगळं आहे, पण ती वस्तू एकच आहे. तशा पद्धतीनं मी स्वामी, तू स्वामी आणि मी सेवक, हे कसं आहे, जरी वेगळं असलं नाव तरी एकच आहे. अशा प्रकारे गरुडजी बोलतात. श्री विष्णूचा निज सेवक, म्हणता गरुडासी परमहरिक, मज तुझे सेवेचे सुख, दृष्टी सन्मुख मज राखावे. गरुडानं गातापाठ केला होता महाराज. आता दृष्टी पुढे, ऐसाची तू राहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. गरुडाने सांगितलं, देवा मी तुझा सेवक आहे ना, मग आता माझ्या डोळ्यापासून जायचं नाही, कारण भगवंताला पाहणं हे सुख आहे महाराज. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. भगवंताला पाहणं हेच सुख आहे. आणि बाकी कसं आहे हो, हे रती माईक दुःखाची जनती. भगवंताला सोडलं की दुःखच आहे. देव हीच सुख आहे. आणि गरुडाने सांगितलं, देवा आता तुमच्या माझ्या दृष्टीपुढे तुम्ही असंच अखंडित राहावा, हेच मागणं माझं आहे. गरुडाजी बोलतात. प्रशांत महाराज बोला, काय बोलायचं असेल ते चालू करा माईक बिंदास. काय नाही चालू आहे. वाचून आलो.
पाहता तुझे श्रीमुख फिके होय समाधी सुख चरणी ठेवीला मस्तक दृष्टी सन्मुख मज ठेवी. आणि गरुडानं सांगितलं देवा तुमचं जे मुख आहे ते मुख जर पाहिलं, तुमचं तोंड, तुमचं श्रीमुख जर पाहिलं तर समाधीचं जे सुख आहे ते सुद्धा त्याच्या पुढं फिकं पडतं. म्हणून गरुडानं भगवंताच्या चरणावरती आपलं मस्तक ठेवलं आणि दृष्टी सन्मुख मज ठेवी. म्हणून गरुड हनुमंत पुढे उभे राहते. होय, गरुड आणि हनुमंत देवाच्या पुढे आहेत महाराज. कुठं बी विष्णूची मूर्ती असू द्या देवाची, त्याच्या पुढे बरोबर गरुडाची आणि हनुमंताची मूर्ती राहते. आमच्या भगवंत मंदिरामध्ये बरोबर भगवंताच्या समोर गरुडाची मूर्ती आहे. कधी बार्शीला आला तर या भगवंत मंदिरामध्ये बरोबर श्री विष्णूच्या मूर्ती पुढे गरुडाची मूर्ती आहे आणि शेजारी हनुमंतराय आहेत. गरुड खांब नावच आहे त्याला. आणि असं असणारा गरुडाने सांगितलं देवा नित्य मला तुझ्या दृष्टी पुढे ठेवावं असं मागणं गरुडजी करत. ऐकोनी गरुडाचे वचन विष्णू झाला संतुष्ट मान दृष्टी पुढे नित्य स्थान दिदले नेमून गरुडासी. गरुडाचं बोलणं ऐकलं आणि भगवान श्री विष्णू आनंदित झाले आणि भगवान श्री विष्णूनं गरुडा आपल्या पुढं गरुडाला स्थान दिलं. आणि भगवान श्री विष्णूची मूर्ती जिथं जिथं भगवंताची मूर्ती असेल तिथं गरुड पुढं हात जोडून उभाच आहे अशा प्रकारे सांगतो. गरुडे पृष्टी दिदली देवासी देवे दृष्टी दिदली गरुडासी उल्हास देव भक्तासी गरुड हरी सेवेसी विनटला. गरुडानं जीवन अर्पण केलं महाराज भगवंताला. पाठ दिली बसायला, वाहन दिलं आणि भगवान श्री विष्णूनं काय दिलं हो गरुडाला? दृष्टी दिली. म्हणजे त्याच्या डोळ्यासमोर सदोदित भगवंत आहे. खूप भाग्य आहे महाराज गरुडाचं. आणि असं असणार गरुड त्याच्या पुढं सदोदित भगवंत उभे आहेत आणि गरुडाच्या डोळ्यापुढं श्री विष्णूची मूर्ती आहे. त्यामुळं देव आणि भक्त, गरुड भगवंताचा भक्त आहे, देव आहे. देव भक्तांना आनंद झाला आणि गरुड भगवंताच्या सेवेमध्ये लीन झाला असं सांगतं. गरुड विनटोनी श्री हरी काया वाच्या मने करी झाला विष्णूचा ज्ञाधारी जोडीला करी तिष्ठत. गरुड महाराज भगवान श्री विष्णू बरोबर विनटला, अनुसरला. होय, अनुसरण या शब्दावरती बहुत लय आपल्याला बोलायला येतंय कारण आपला मुख्य उद्देश तो आहे. हनुमान अत्यंत विश्वासी अनुसरोनिया बाणासी आला नंदी ग्रामासी जेते भरतासी. आपण कधी 5 वाद्य सांगितलेला नाहीये त्यामुळे त्या भानगडीत पडायचंच नाहीये. त्या असणाऱ्या भगवान श्री विष्णूच्या सेवेमध्ये गरुड विनटला गेला. काया वाचा आणि मनापासून गरुड विष्णूचा आज्ञाधारी झाला आणि गरुड हात जोडून सदोदित भगवंताच्या पुढे उभा आहे असं सांगतात. देवा भक्ता झाले युद्ध नवे युद्ध तो महाबोध एका जनार्दनी विनोद परमानंद रणरंगी. आता ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतायत देवा भक्ता झाले युद्ध. देवाचं आणि भक्ताचं युद्ध होतं महाराज. देवाचं आणि भक्ताचंच युद्ध होतं. आणि मग युद्ध झाल्यानंतर युद्ध नव्हतं, ते युद्ध नव्हतं. मग काय होतं? अशा प्रकारचा बोध होता. ग्रंथकर्ते सांगतायत आता यांचं झालं, गरुड भगवंताच्या सेवेमध्ये लीन झाला. आता इथून पुढची कथा ते अमृताचं काय झालं ऐका म्हणतात. विष्णू म्हणे खगेश्वर तू माझा आज्ञाधार तरी गिळीला तो शस्त्र संभार तो द्यावा सत्वर शिवादिका. लगेचच श्री विष्णूनं सत्ता गाजवायला सुरुवात केली. गरुडा सेवक झालाय ना, आता सांगल तसंच ऐकायचं. गरुड म्हणला देवा काय आज्ञा सांगा. देवाने सांगितलं गरुडा
आता तू ज्यांचं शस्त्रास्त्र गिळलेलं आहे मगाच्या युद्धामध्ये, भगवान महादेव असेल, ब्रह्मदेव असेल, सर्व देव देवता ज्यांचं जे शस्त्र गिळलंय ते त्यांना परत माघारी दे असं सांगतात. जी शस्त्रे त्रैलोकी दुर्धर, साहून शक्ती सुरासुर, काळ कापे अहोरात्र, ती त्वा समग्री गिळियेली. आणि भगवान श्री विष्णूने सांगितलं, गरुडा, अरे एवढं दुर्धर शस्त्र आहेत महाराज. अहो श्री विष्णूचं चक्र गिळणं एवढं सोपं आहे का हो? जी शस्त्रे त्रैलोकी दुर्धर, पाहू न शकती सुर असुर. एवढी दुर्धर अशा प्रकारची शस्त्र, ज्या शस्त्रांना पाहिल्यानंतर ना काळ सुद्धा थरथर कापल, एवढी दुर्धर शस्त्र तो गिळाले. ती कशाची ताकद होती वही सगळी? आपण रोज रामायणाला येतो याची ताकद आहे. महाराज झूम मीटिंग चालवतात त्याची ताकद आहे ती. होय, एवढी सगळी दुर्धर ताकद शक्ती गरुडाला कुठून आली हो? भगवंताच्या नामानं आली. नामापाशी यश आणि कीर्ती असते आणि तेच एवढं सगळं गरुडाला प्राप्त झालं असं सांगतं. दंड त्रिशूळ वज्रचक्र, शस्त्रे गिळिले अति दुर्धर, झाले यशाचे डोंगर, कीर्ती सागर तो भरिले. भगवान श्री विष्णूने सांगितलं महाराज, नाथांचे शब्द पहा, एकाच तुकड्यामध्ये 4 देवाची नाव आहेत. दंड त्रिशूळ वज्र चक्र. दंड कोणाचा आहे हो? त्या यमाचा. यमदंड पाहे मोडून गेला तुझे देही. यमाचा दंड आहे, महादेवाचं त्रिशूळ आहे, इंद्राचं वज्र आहे आणि भगवान श्री विष्णूचं चक्र आहे. एवढं सगळं दुर्धर शस्त्रास्त्र तू गिळलेत. तुझं यश जगामध्ये झाली, कीर्ती झाली असं भगवंत बोलतात. शूरवीर तू धरी लाटा, श्रेष्ठ यश तुझा वाटा, त्याही यशाच्या बांधल्या मोठा, सुर वरिष्ठ देई शस्त्रे. आणि भगवान श्री विष्णू सांगतायत, गरुडा तू शूर आहे, तू वीर आहे, तुझ्यापाशी धैर्य आहे, तुझ्यापाशी यश आहे, तुझ्यापाशी ताकद आहे, तू श्रेष्ठ आहे. तू तुझ्या पुरुषार्थानं सर्वांना जिंकलं, पण आता देव लोकांची जी तू घेतलेली गिळलेली शस्त्र आहेत ती परत माघारी दे भगवंत बोलतात. उभय पक्षाचा क्रम, तुझ शस्त्राचे नाही काम, आदट दाटुगा पराक्रम, शस्त्र सुरोत्तम गौरवी. भगवान श्री विष्णूने सांगितलं, गरुडा अरे तुला शस्त्राची गरजच काय? उभय पक्षांचा आक्रम. अरे तुझं पक्ष दुर्धर आहे, तुझे पंख असताना तुला शस्त्राची काहीच गरज नाहीये. त्यामुळं तू आदट आहे, दाटूक आहे आणि पराक्रम आहे. तुझ्यापाशी अद्भुत ताकद आहे. त्यामुळं देवलोकांची घेतलेली शस्त्र त्यांना परत दे असं भगवंत बोलतात. यश कीर्तीच्या उत्तरी, गरुड गौरविला श्रीहरी, तेने तो लोळे पायावरी, आज्ञाशिरी वंदिली. अहो गरुडाचा गौरव केला महाराज भगवंतानं. कसं केला? यश कीर्तीच्या उत्तरी. गुह्य लक्षात घ्या महाराज, आपण 2 शब्द लोकाला चांगलं बोललो ना, ते त्याच्यासाठी गौरव आहे. वाणी दिली भगवंताने महाराज, मग चांगलं बोलायचं ना. होय, चांगलं सुंदर बोलावं. आपलं एवढं मोठं मुख दिलंय बोलायला, चांगलं बोलावं एखाद्याला, वर्म जाणून बोलू नये. तो विषय इथं नाहीये. यश आणि कीर्तीचं वर्णन गरुडाचं भगवंतानी केलं, गरुडाचा गौरव केला. गरुड भगवंताच्या पायावर लुळू लागला आणि गरुडानं सांगितलं, देवा आजपासून तुम्ही म्हणताल तसं. यमासी दंड इंद्रासी वज्र, त्रिशूळे पूजिला श्री शंकर, चक्रे पूजिला चक्रधर, गरुडे समग्र सुखी केले. गरुडानं सुखी केलं महाराज सगळ्याला. यमाचा दंड यमाला देऊन टाकला, इंद्राचं वज्र इंद्राला दिलं, त्रिशूळे पूजिला श्री शंकर. पूजा केली म्हणजे हळदी कुंकू आणून नाही लावलं, त्याचं शस्त्र त्याला देणं हे त्याच्यासाठी पूजा असते, त्याचा गौरव असतो.
गरुडानं प्रत्येकाची शस्त्र प्रत्येकाला दिली, म्हणजे प्रत्येकाची पूजा केली, प्रत्येकाला मान सन्मान दिला. महादेवाचा त्रिशूळ महादेवाला दिलं, भगवान श्री विष्णूचं चक्र विष्णूला भगवंताला देऊन टाकलं, गरुडानं सगळ्यांना सुखी केलं असं सांगतात. पाचारोनिया प्रजापती कमंडलो दिदला त्याचे हाती, अवघे जय जयकार करीती अलंगीती गरुडा ते. आणि गरुडानं सगळ्यांची शस्त्र सर्वांना दिली होती. ब्रह्मदेवाला बोलवलं गरुडानं आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, महाराज बाकीच्यांच्या नादी तुम्ही कशाला लागला, तुम्ही प्रजापती आहेत ना, बाकीचे युद्धाला आले, हे सुद्धा महाराज शाप कमंडोली घेऊन गेलं होतं ब्रह्मदेव सुद्धा. आता म्हातारपणामध्ये भांडणं खेळणं चांगली आहेत का? नाही ना. मग गरुडानं सांगितलं होतं, ही बाकीची तरुण आहेत सगळी, हे युद्धाला आली, पण तुमचं युद्धामध्ये काय काम होतं? बरं जाऊ द्या, झालंय ती झालंय. कमंडलू ब्रह्मदेवाच्या हातामध्ये दिला, सर्वांनी भगवंताच्या नावाचा जय जयकार केला, गरुडाला आलिंगन दिलं असं सांगतं. पुढील अमृताची कथा इंद्र सांगे विव्हळता, सर्पामृत पाजिता होईल तत्वत ते विष. आता पुढची अमृताची कथा महाराज लक्ष देऊन ऐका. इंद्र सांगे विवळता. इंद्राला टेन्शन होतं महाराज, कारण इंद्र हा स्वर्गाचा राजा होता. इंद्रानं भगवंताला सांगायला सुरुवात केली, देवा गरुड अमृत घेऊन चालला, याच्यामध्ये गरुडाचा काही स्वार्थ नाहीये, त्याला फक्त आईची सोडवण करायची, तो विषय झाला. पण एक लक्षात ठेवा, साप अमृत पिण्याच्या लायकीचे नाहीत, आणि सापांना जर अमृत पाजलं तर ते अमर होतील. आधीच अविचारपणाने वागणारे हे सर्प आहेत, आणि ह्यांना जर अमृत पाजलं तर ते अमृतच विष होईल, अमृतच सापामुळे ते विष होईल असं इंद्र बोलू लागला. सर्पाशी पाजली या पियुख, तेही परते होय विख, अमृता वाचो निया देख, अमर निषेक मरतील. आणि त्यावेळेस इंद्राने सांगितलं, देवा सापांना जर विष अमृत पाजलं तर ते अमृतच विष होणार आहे. आणि देवा एक लक्षात ठेवा म्हणले, हे अमृताची निर्मिती कशासाठी केली हो? अमृत जर मिळालं नाही देवांना तर देव मरतील, अमरच मरतील. आम्ही अमृतावरती जगतो, अशा प्रकारे इंद्र बोलतात. सुरवरांची हरावया भूक, देवे निर्माण केले पियुख, ते सर्पामुखी होताची विख, अमर निषेक मरतील. इंद्राने सांगितलं, देवा आम्ही अमृतावरती जगतो, आमचं जगणंच अमर आहे, अमृत आहे, कारण आमची भूक म्हणजे अमृत आहे. त्यावेळेस अमृत पित होती महाराज, पाणी पिल्यासारखं, त्यावेळेस अमृतावरती जगत होती. आता लोकांचं पेय काय झालंय? चहा. काय? चहा. तवाचा अमृत म्हणजे आताच चहा आहे. आणि देव लोकांनी सांगितलं, इंद्राने सांगितलं, देवा तेच अमृत जर सापाला पाजलं, तेच अमृत जर सापाला पाजलं तर ते विष होणार आहे, आणि विष जर इथं त्या अमृताचं जर विष झालं तर अमर मरतील, असा विचार या ठिकाणी सांगतात. अमृत दिदली या सर्पासी, स्वर्गस्थ मरतील उपवासी, या लागी युद्ध केले गरुडासी, बळे अमृतासी हरावया. आणि मग सांगितलं महाराज, इंद्राने सांगितलं, देवा जर अमृत सापांना दिलं तर आम्ही स्वर्गात राहणारी उपवासी मरतील, आमचं पेय अमृत आहे, म्हणून आम्ही युद्ध केलं. गरुडा बरोबर आमचं बांधाला बांध नाहीये, जाती दुश्मनी नाहीये, आम्ही फक्त आमचं अमृत वाचावं याच्यासाठी आम्ही गरुडा बरोबर युद्ध केलंय, अमृत हिरावून घेण्यासाठी युद्ध केलंय, असं इंद्रादिक देव बोलू लागले. तव येणे उभय पक्ष मेळी, मर्दोनी सुरासुरांची पळी, शस्त्रे गिळोनिया सगळी, निघे तात्काळी अमृतासी. आणि आम्ही आमचं अमृत घेण्यासाठी त्या ठिकाणी निघालो होतो, गरुडा बरोबर युद्ध केलं, पण या गरुडानं पक्षाच्या बळावरती
मर्दोनी सुरासुरांची फळी, जे जे युद्धाला आले होते सगळ्यांना मारलं, सगळ्यांची शस्त्र गिळून टाकली आणि अमृत घेऊन निघाला. एवढा पराक्रम गरुडाने केला असं सांगतात. तव विष्णू सुबुद्धी तत्वता गरुडी युद्धी गरुड न जिंकिता, त्यासी केली दृढ आप्तता सूर्य कार्यार्थ साधावया. ही सगळं देव लोक महाराज अमृत वाचवण्यासाठी भांडणं करू लागली. भगवंताने विचार केला भांडणं सोडून दुसरा बी उपाय आहे ना. सगळंच कार्य भांडणं करून होत नसतं महाराज. कधी कधी हात बी जोडावं लागते, कधी कधी शांतता सुद्धा पत्करावी लागते. भगवान श्री विष्णू सुबुद्धी आहे महाराज. भगवंतापेक्षा बुद्धिवान जगामध्ये कुणीच नाहीये. भगवंतानं श्री विष्णूनं गरुडाबरोबर युद्ध केलं नाही तरी गरुडाला जिंकलं, आणि बाकीच्यांनी सगळी शस्त्र घेऊन गेले होते तरी गरुडाला जिंकता आलं नाही. देवानं युद्ध केलं नाही तरी जिंकलं, आणि ही मार खाऊन आली देव लोक तरी जिंकता आलं नाहीये. अशा प्रकारे बोलतात. विष्णूने थोर केली ख्याती गरुड जो कातुर बळी, जो आकळोनी निज बोली शस्त्रे देवविले आम्हासी. आणि मग देव लोकांनी सांगितलं महाराज गरुड विष्णू जो आहे भगवंत आहे त्यानं अद्भुत ख्याती केली देवानं. एवढा मोठा आतुर बळी असणारा गरुड, आणि त्या गरुडाला फक्त बोलण्यानं जिंकलं. कशानं जिंकलं? फक्त बोलण्यानं. त्यामुळं वाचनामध्ये खूप ताकद आहे महाराज. आपल्या वाचन आपलं सोहित आहे, आणि आपलं वाटोळही आपल्या वाचन होतं. माणसं दुरावतात वाचन आणि जोडतात वाचनच, बोलण्याच. भगवान श्री विष्णू फक्त गरुडाला बोलले, संवाद केला, आणि त्या संवादामध्ये गरुडाला आकळलं, जिंकलं, आणि आमची सगळी शस्त्रे आम्हाला परत देवविली असं सांगतात. या लागे बोलावया निश्चिंती, आम्हासी झाली उपपती, तोची श्री विष्णू अमृतार्थी, सांगेल युक्ती गरुडासी. याच्यासाठी इंद्रानं सांगितलं म्हणून आम्ही बोललो महाराज आता ह्या अमृताचं काय करायचं काय नाही करायचं ती विष्णू बघल. विष्णूला गरज नाही का अमृताचे? विष्णू भगवान परमात्मा आहे, त्याला आपली काळजी आहे. ते अमृताबद्दल तो काय करायचं तोच युक्ती गरुडाला सांगेल असा विचार करता.